किरण वाटारे साहेब या मुलाची गोष्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं भावनिक करत आहो. चिंता जनार्दन हो, 15 दिवसापूर्वी ह्या ताईला ब्लड प्रेशर, शुगर आणि साहेबांनी हार्टचे बरेचसे. चिंता जनार्दन हो, 15 दिवसापूर्वी ह्या ताईला ब्लड प्रेशर, शुगर आणि साहेबांनी हार्टचे बरेचसे प्रॉब्लेम होते आणि औषधं सुरूच होते. आणि मग अशा वेळेस मला किरण वाटारे साहेबांची आठवण आली, कारण यांना कुठं 7 दिवस जाऊन शिबिर करणं शक्य नव्हतं. आणि व्हिडिओ कॉलिंगवर किरण वाटारे साहेबांशी यांनी चर्चा केली आणि व्हिडिओ कॉलिंगवरच नंतर ही आपलं चूर्ण वगैरे मागवली, पुस्तकं मागवली. आणि या ताईंनी आणि या भाऊनी 15 दिवस रसाहार केला. विशेष म्हणजे आम्ही या भाऊला विश्वात घेतलं नव्हतं. म्हटलं, बाबा तुम्ही हार्ट पेशंट आहे, तुम्ही काही करू नका. पण यांनीही एनिमा वमन रसाहार केला. तर आपण अगोदर ताईचे आणि नंतर भाऊंचे अनुभव ऐकूया. तुम्हाला काय वाटलं आता 15 दिवस रसाहार केल्यावर? खूप बरं वाटलं, हलकं वाटलं आणि जो काय त्रास होता तो म्हणजे 90% कमी झाला असं वाटतं. आणि वजनचं काही? वजन 65 किलो होतं. 5 किलो 12 दिवसात 5 किलो वजन कमी झालं. तर पाहिलं का जनता जनार्दन हो, या विद्येचा चमत्कार आणि किरण वाटारे साहेबांचे आशीर्वाद. आपण भाऊच्याकडे येऊ. तुम्हाला आम्ही मना केलं होतं, म्हटलं बाबा डोक्याला ताप नको. पण यांनीही मुलगी आणि मिसेस हे करते म्हणून रसाहार करत आहेत, ग्रीन ज्यूस घेत आहेत, दिवसा कच्चं खात आहेत. तर तुम्ही किरण वाटारेंना काय शुभेच्छा देऊ इच्छिता? त्यांना तर भरपूर शुभेच्छा आहे, कारण आम्हाला बरंचसं काही 8-10 दिवसाचा अनुभव आला आहे. माझं डोकं दुखत होतं, अंगावर गॅस, ॲसिडिटी, अशा जे विकार होते, तर त्यामुळे अन्नपचन होत नव्हतं. तर आम्ही मनातून चला बुवा आता हे औषधाने तर काही फरक पडत नाही, तर करून बघूया. आणि ते वाटारे साहेबांचं मार्गदर्शन थोडं घेऊन आम्ही सुरुवात केली. तरी आता 10 दिवस झाले एनिमा आणि आता हे व्रत कायम सुरू ठेवा. रसाहार करतो, तर बराचसा असं फरक वाटतंय, हलकं वाटतं. आणि जनता जनार्दनला माझी विनंती आहे की तुम्हाला नाशिकला जर जाणं शक्य नसेल तर साहेबांचं सेवामूल्य जे काही 600-700 रुपये असेल आणि हे औषध चूर्ण मूल्य दिलदार मनानं द्या. कारण आपण एक MRI 12,000 रुपयात काढतो. BP शुगरचे चेकअप आज 20,000 झालेत. आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. हा मराठी माणूस आपल्या भल्यासाठी धावून येतो आणि आपल्याला विचारपूस करून आपलं आरोग्य चांगलं ठेवायला प्रयत्नशील राहतो. तर एवढे बोलून किरण वाटारे साहेबांनी या क्लिपवर सुद्धा काय अभिप्राय द्यावेत आणि तुम्हीसुद्धा जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? जनतेने पण करावं असं, कारण खूप फायदा आहे याच्यामध्ये. आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करा. नाशिकला जायची गरज नाही. परंतु आपलं कसं असतं, आपण मंदिरात 1000 रुपये टाकायला मागं पुढे पाहत नाही. अरे बापरे, सेवामूल्य घेतात, सेवामूल्य. आपल्याला थोडं फुकटे सवय पडलेली आहे. तर जनतेने हे सुद्धा लक्षात ठेवावं की किरण वाटारे साहेबांनी आपलं आयुष्य अर्पण केलं यासाठी. तर एवढे बोलून मी किरण वाटारे साहेब 100 वर्ष मुळीच जगू नये, ते 150 वर्ष जगावेत. आणि त्यांची मिसेससुद्धा तुम्हाला आता एखाद्या शिबिरला योग येतीलच, ते 150 लोकांना हे सलाड ज्यूस करून इतक्या प्रेमानं खाऊ घालते की तुम्ही चकित व्हाल. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी माणूस आणि जय किरण वाटारे साहेब, जय पल्लवीताई. किरण वाटारे साहेब या मुलाची गोष्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं भावनिक करत आहो. माझे वडील 1969ला मरण पावले. तेव्हा मी 6व्या वर्गात होतो आणि माझे आजोबा 1985ला वगैरे. तर 70-72मध्ये जेव्हा मी खेडेगावात राहत होतो, तर दसऱ्याला दिवाळीला असं पंचपक्वान्न ताट आजोबासमोर ठेवलं की आमच्या आजोबा हुमडला देऊन रडत की माझा रतन गेला, मला का नाही दिलं. तर हे दुःख माझ्या आत्म्यात जागृत आहे.
आणि हे माझ्या मिसेसची गावची ही ताई आहे सविता, हे त्यांचे मिस्टर आहे, ते कंपनीमध्ये कामाला असतात. तर यांचं एवढा मोठा आहे रतन, जेव्हा 2010मध्ये देवाघरी गेलं आणि ते आपल्या चुकीच्या व्यवस्थेमुळे, तर यांनी हे दुःख सहन केलं आणि मग ही मुलगी जन्माला आली. तर आज ही फक्त 14 वर्षाची आहे. तर सर्व जग यांचं दुःख विसरलं, पण मला ते जागृत असल्यामुळे मी विसरलो नाही. आणि हीच ताई आता ह्या रासायनिक औषधाच्या कचाट्यात सापडली. यांनी गोपाल शास्त्रीचं एक दिवसात शिबिर केलं. यांच्या संडासात एनिमाचा डब्बाही आहे. यांना वमनही सांगितलं. यांनी काही दिवस म्हणजे थातुरमात्र का होईना तो ग्रीन ज्यूसही घेतला. आणि तुम्ही आता ह्या किरण वाटारे साहेबांशी उद्या आपण व्हिडिओ कॉलिंग करणार. मी ते रिपोर्ट पुन्हा व्यवस्थित करून पाठवेन. किरण वाटारे साहेबांबद्दल 2 शब्द काय बोलू इच्छिता? उद्या आपल्याला व्हिडिओ कॉलिंगवर अर्धा तास बोलतील. तर यालाच काय म्हणतात श्रद्धा आणि निष्ठा. तुम्ही किरण वाटारे साहेबांना पाहिलं नाही, चांगली गोष्ट आहे. साधा शेतकरी माणूस आहे, 40-40 तास उपाशी राहतो. म्हणजे उपाशी म्हणजे तप सेवा सुमिरनचे आपल्याला मनोबल मिळावं म्हणून. तर काय वाटतं किरण वाटारे साहेबांबद्दल? तुमच्या मनात काही तर त्याबद्दल ऐकलं तर चांगलंच वाटतं. हां, आपल्याला अपेक्षा आहे की आपले काहीतरी ते चांगलंच करतो. आणि मी यांना शब्द दिला की म्हटलं हे बघा 6 महिनेपर्यंत तुमच्या ताब्यात, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, म्हणजे ह्या कोण्या नातेवाईकडे गेल्या, कोण्या पाहुण्या म्हणून जर गेल्या तरी जे आपलं आहाराचं व्रत आहे, एनिमाचं वमनचं, ते सोडणार नाहीत. तेवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. आणि उद्या यांच्या मुलीची शाळेत सुट्टीची वेळ केव्हा आहे, तुम्हाला सकाळी 9 वाजता व्हिडिओ कॉलिंगचा टाईम देतो. तुमचा माझा टाईम सेट करू आणि आपण सर्व व्हिडिओ कॉलिंगवर बोलू. किरण वाटारे साहेब, तुम्ही महाराष्ट्राचा अनमोल रत्न आहात आणि म्हणून मी कुठे तुमची तारीफ करत राहतो. मला आशीर्वाद द्या. 18 नोव्हेंबरला मी सांगलीला जाणार आहोत. बेरोजगार पोरांचा मेळावा आहे आणि त्यामध्ये तुमचं एक विशेष पोस्टर करणार आहोत. एवढे बोलून 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय योगेश्वर आणि जय आमचे किरण वाटारे साहेब.